नमस्कार. हर हर महादेव. आता छान मस्त गावरानी कैऱ्या येत आहेत आणि आमच्या घराच्या कैऱ्या निघाल्या ना, तर मग मी म्हटलं 4-5 कैऱ्यांचं लोणचं टाकू आणि छान लागतं नवीन नवीन लोणचं. म्हणून मग अशा कैऱ्या धुवून घेतल्या आणि कापून घेतल्या. त्या कैऱ्यांमध्ये ना थोडासा गिद्दू नरम होता आणि त्याला थोडंसं जावळं आलेलं होतं. त्याच्यामुळे मी ती वरची साल म्हणजे आतली जी साल असते ना जावळाची ती काढून घेतली आणि अशा फोडी करून घेतल्या आणि छोट्या छोट्या फोडी केल्या. जास्त मोठ्या पण नाही केल्या मी चाकूने. कापायला थोडंसं कडक जात होती कैरी आणि फोडी केल्यानंतर मग मी ना मसाला तयार करून घेतला. त्याच्यासाठी मी ना 1 चम्मच बडीशोप घेतली आणि 1 चम्मच धने घेतले, 1 चम्मच जिरे घेतले आणि त्याच्यानंतर मग 2-3 लवंग घेतल्या आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आणि 2-3 मिरे घेतले. असे ते सगळं खडे मसाले असे भाजून घेतले आणि भाजल्यानंतर आहे ना थोडंसं जास्त नाही भाजायचं, त्यांना थोडंसं वास सुटेपर्यंत भाजायचं. म्हणजे जास्त असं काळपट होईपर्यंत नाही भाजायचं, थोडा भाजायचं, गरम करायचे. आणि भाजल्यानंतर मग ते मी ना मिक्सरला फिरून घेतलं, बारीक थोडंसं फिरून घेतलं मिक्सरला. आणि त्याच्यानंतर मग मी परत 1.5 चम्मच आहे ना पिवळी राई घेतली आपली, लोणच्याची जी राई वापरतात ना ती पिवळी राई 1.5 चम्मच घेतली आणि 1 चम्मच धनुकली घेतली. म्हणजे धना डाळची जी डाळ असते ना आतली, ती डाळ लोणच्यासाठी जी वापरतात ना ती घेतली 1 चम्मच आणि ते थोडंसं भाजून घेतलं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात फिरवलं होतं ना त्याच्यात टाकून परत फिरवून घेतलं. आणि इकडे कैऱ्या घेतल्या एका बाउलमध्ये कापलेल्या. त्याच्यामध्ये माझा जो गार्गी मसाला आहे तो अर्धा चम्मच टाकला आणि 1 चम्मच माझेच लाल तिखट टाकले, ते मी विकते. गावरानी मसाला, हळद पावडर, तिखट आणि आपलं धने पावडर वगैरे विकते, तर तेच टाकलं मी. आणि जो तयार केलेला आपला दळलेला जो मसाला होता मिक्सरला तो घेतला, तो टाकला सगळा. चवीपुरता 1 चम्मच मीठ घातलं आणि 3 चम्मच 3 पळ्या तेल कडकडीत गरम करून घेतलं, शेंगदाणा तेल, आणि ते घातलं. छान मस्त मिक्स करून घेतलं. एकत्र पूर्ण मिक्स केल्यानंतर आहे ना खूप छान अशी टेस्ट आली होती लोणच्याला. आणि ते मी एका बरणीत भरून ठेवेल. आता थोडं चालूला खाण्यासाठी बनवलं हे लोणचं. तुम्ही पण करून बघा अशा नवीन कैरीचं लोणचं, म्हणजे जी गावरानी वगैरे असेल ना कैरी तिचं करून बघा. मस्त आंबट असं लोणचं छान तयार झालेलं होतं. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आपले गावरानी मसाले, मिरची पावडर तयार झालेली आहेत ना, तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. खूप छान टेस्ट आहे, नक्की मागून बघा. हर हर महादेव.